पुरार संघाचा संघनायक. चला आपण आयोजकांशी संपर्क साधा. G211 जीते अलिबाग परिसरातील टीम आहे. तर दुसरीकडे बेलवली संघाला आपण बघतोय पहिल्यांदा फलंदाजी ते करतायत. 3 षटकांचा हा सामना. आज संघानं मॅच जिंकल्यानंतर स्टेज पुन्हा एकदा भरलाय. सुफियान संदे आता थंडे होत आहेत. क्रिकेट जर आउट ऑफ द पार्क, सीमा रेषेच्या बाहेर, बिग हिट, षटकार. येणारा 12 चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट बॉलर रुपेश म्हात्रे. G211 जीते संघ मैदानामध्ये खेळतोय. रुपेशनं मात्र पहिला चेंडू इथे निर्धाव टाकलाय. आणखी एक जबरदस्त चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू शिक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. पंचांनी बोट उंचावण्याच्या आधी फलंदाजानं जागा सोडली. OUT आउट. फलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं जाईल. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर राकेश म्हात्रे. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय रुपेश म्हात्रे. म्हात्रे हे नाव कायम कॉमन आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न इथून मात्र झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 12 या धावसंख्येवरती आता मात्र पूर्णपणे स्कोर कार्ड स्थिर आहे. इथून धावा कराव्या लागतील. अजयला स्ट्राईक द्यावी लागेल. हे आता राकेशनं ओळखलं पाहिजे. बेलवली संघाचा इतिहास मोठा आहे. बेलवली गावाचा इतिहास त्याहूनही मोठा आहे. एका गावामध्ये किमान 10 ते 15 टीम कदाचित आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतात गावाच्या नावासाठी. लेटकट करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं अडवण्याचा इथे क्षेत्ररक्षकानं मानस धरलाय आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती चेंडूकडे पाहणारा अजय आता स्ट्राईक एंड वरती आलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्या 13 क्या मेरा. जबरदस्त हा फटका आहे. टांगा पट्टी घोडे परार. 2 क्षेत्ररक्षकाला चकमकीत चकमा देऊन गेलाय चौकार. डीजे.
जबरदस्त कव्वाली आपण ऐकतोय. पुन्हा एकदा आपण ती कंटिन्यू ऐकणार आहोत. पण इथे गोलंदाजी मार्कवरती तयार. हॉर्कर लाईनचा चेंडू, काय जबरदस्त चेंडू फेकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र घडला नाहीये. दुसरं षटक कंप्लीट झालंय. धावा लागला स्कोर कार्ड वरती. बिन 1-17 डीजे. आहे खाली हात जाना आहे. पण इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित तयार. जबरदस्त प्रयत्न केलाय राकेशनं, पण मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. संपलाय राकेशचा खेळ. 17 या धावसंख्येवरती बेलवली संघाला हा दुसरा हादरा. संधी पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू डीजे. बघा, या आधीच्या आपण 2 वर्षाचा उल्लेख पाहिला तर कोविड काळामध्ये बरंच काही लोकांकडे होतं, पण ते स्वतःकडे ठेवता आलं नाही. आणि त्याचंच उदाहरण देताना ही कव्वाली आपण ऐकतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आकाश सोरगे. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात, पण इथून आता प्रयत्न केले जातील धावा जमा करण्यासाठी. 1 धाव मात्र लेगबाईच्या माध्यमातून पूर्ण होतीये. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती देण्याची दानत आहे, तुम्ही किती देऊ शकता, हे मात्र तुमच्या पूर्णपणे वेळेवरती साथ देणाऱ्या मित्रमंडळीकडे पाहायला मिळतं, नातेवाईकांकडे पाहायला मिळतं. पण इथून मात्र आपण बघितलं कोविड काळामध्ये बराच अडचणीतनं जावं लागलं त्या मानवाला. आणि या अडचणीतनं जाताना मात्र प्राणी सुखकारक स्थितीमध्ये होते, तर अडकलेल्या स्थितीमध्ये आपण माणसाला पाहिलं होतं. इथे खऱ्या अर्थानं अजयची दांडी गोल केली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. किती कमवलं तरी इथेच राहणार आहे. खाली हाताने आला होता, खाली हाताने जायचंय. पण आता मात्र या धावांची बढोतरी करण्यासाठी नेक्स्ट बॅटरला चांगला खेळ करून दाखवावा लागेल. या 2 हातांमध्ये या बॅटला गच्च धरून पकड निर्माण करताना चौकार मारावे लागेल. तत्पूर्वी ऐका एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. प्रणित गायकर, या फलंदाजाला आता करून दाखवावं लागेल.
T1च्या षटकामध्ये सातत्याने या गोलंदाजाचा वापर केला गेला, पण आता पॉवरफुल फटकेबाजी करण्यासाठी तो 5व्या क्रमांकावरती आलाय. रोहित मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेस त्याच्या या चेंडूवरती फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं 4 धावांची मोहर प्रणितनं नोंद केलेली आहे, ती मात्र स्कोर कार्डवरती. आणि या 4 धावांनी टोटल धावा लागल्यात त्या 22. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. बावीस धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये धीम्या गतीने या चेंडूला वेगलं गेलं, पण इथे मात्र रनआउटची विकेट आणि पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येला स्कोर कार्डवरती वाढ होईल. 23 धावांची नोंद. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. बाद होणारा फलंदाज प्रणित गायकर बॅक टू द डगआउट. संधी पुन्हा एकदा डीजे कडे. अभि चोरगे नेक्स्ट बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा रोहित म्हात्रे तयार. रोहित म्हात्रेचा हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर पंच घोषित करतायत. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ. 24 धावांची नोंद. 24 धावा कंप्लीट. इथे मात्र केली चूक. रोहितनं या चेंडूला शॉर्ट पिच पद्धतीनं फेकलं आणि त्याच चेंडूला ताकदीशीर मिड विकेटच्या बाहेर मारलं गेलं. नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा बेलोवली संघासाठी हा येतोय हँडसम पद्धतीचा षटकार. टोटल धावा लागला स्कोर कार्डवरती 30 आणि 31 धावांची गरज जितो आई जीते 11 या संघाला. पाहिलं तर चंद्रमाचा अर्धा मुखडा अर्धा चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. आज चंद्रावरती किती पद्धतीनं फोकस करताना आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या या कॅमेरामॅनला पाहतोय, ज्यांनी अर्धा चंद्राचा हा अतिशय सुंदर प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न ऑन स्क्रीन वरती केलाय. आणि इथे मात्र चंद्रावरती किती डाग आहेत हे आपण झूम करून पाहू शकतो. या चंद्रमाच्या प्रकाशमध्ये चालू असलेल्या अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या नाईट रजनीमध्ये फॉर्च्यून इव्हेंटची टीम काय क्लिअरिटी आणि काय क्वालिटीच्या साह्याने कामगिरी करते हे आपण नक्कीच पाहू शकतो. पण इथे मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता गरज आहे बेलोली संघाच्या विरोधात जितू आई जिते या संघाला 31 धावांची. नेक्स्ट मॅच पुरार संघाच्या कर्णधाराला विनंती आपण व्यासपीठाशी येऊन संपर्क साधा. टीम पुरार ओव्हर टू डीजे. चला जितू आई जिते संघाचे फलंदाज मैदानामध्ये आलेत. आता मॅच मात्र ऑन होईल. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. बेलवली संघ या धावा कशा पद्धतीने वाचवतोय का जितू आई 11 जिते हा संघ सहज या धावा पूर्ण करतोय याचं धावतं वृत्तांतर ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा
सगळ्या क्रीडा रसिकांचं सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या या सुंदर दुनियेमध्ये जिथे खेळ देखील होतोय अतिशय सुंदर. जितू आई जिते संघाचे आता दोन धुरंधर फलंदाज मैदानामध्ये गेलेत. रोहित म्हात्रे आणि हरेश गावंड. स्ट्राइक एंड वरती हरेश गावंड एक मोठा खेळाडू आहे, सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू स्ट्राइक एंड वरती आहे, पण त्याच ताकदीचा गोलंदाज प्रणित गायकर गोलंदाजी मार्ग वरती. अखूट टप्प्याच्या चेंडूवरती संधी साधली, संधीचं सोनं करताना धावा मिळवल्या. त्या चेंडूवरती प्रणित गायकरला करावा लागतो विचार. चार धावांची मोहर इथे लागली जातीये. 17 चेंडू उरलेत विजयासाठी. आता 27 धावांची गरज. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पंचांकडे पाहिलं जाईल. वाईट चेंडूचा इशारा. चेंडूला मात्र बाउन्स जास्त होता आपण पाहिला. इथे मात्र पंच सांगतात वन बाउन्सचा इशारा करताना. आणखीन एक धाव प्लस केली जाईल. 5 धावांची नोंद आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती झाली आहे. 17 चेंडू उरलेत विजयासाठी. 26 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करतोय प्रणित गायकर. यावेळेस त्यानं मात्र 3ऱ्या नंबरचा चेंडू फेकलाय निर्धाव. स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा आपण लक्ष केंद्रित केलं तर धावा लागला त्या 5-31 धावांचा पाठला करताना. इथे स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. हँडसम पद्धतीचा देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा हा षटकार. डीजे 11 धावांची नोंद इथून मात्र होतीये. हरेश गावंड नावाची चर्चा आहे आणि तो मात्र चर्चेत राहिलाय. जोरदार अपील LBW च्या माध्यमातून आता परतावा लागणार. 11 या आकड्यावरती पहिला हादरा, पहिला मोहरा गारद. डीजे नेक्स्ट बॅटर निलेश पाटील. 31 धावा
ची गरज आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात या षटकातील. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 4. 4 चेंडू 11 धावांची नोंद. मास मात्र इथे आलेले आहेत. ऑफ स्टंपची लाईन मिस करणारा चेंडू होता. पंचांनी इथे स्वेर घोषित केलाय. वाईट चेंडूचा इशारा. एक या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 12. इथे या चेंडूला उडवलंय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार 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 पार. षटकार. अठरा. 31 धावांची गरज. 18 धावा स्कोर कार्ड वरती. जितू आई 11 जिते संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करताना इथे वेगळा प्रयत्न केला गेला, पण या प्रयत्नांना मात्र लेग बाईच्या एका धावेनं 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 12 धावांची. शेवटचे 12 चेंडू 12 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा इथून सुरू होईल का? निर्णायक षटक इथून पाहायला मिळेल का? पण याच्यावरती पडले ट्विस्ट आणि या ट्विस्टचं उत्तर शोधण्यासाठी नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती येतोय. ज्याच्या नावावरती 4 बाईक आहेत तो अजय पाटील. पण या 4 बाईक माझ्या नावावरती का जोडल्या गेल्या आहेत त्याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये त्याला द्यावं लागेल. मुजीब खरबे, लजीज खोपोली आज मात्र तिखट मारा करतायत. स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोहितला आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आहे अजय. निलेश स्ट्राइक एंड वरती आहे आणि रोहित नॉन स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र या चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं मारलं गेलं. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. अजय वरती देखील केले आक्रमण. ज्या अजयला वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो त्याच वेगावरती इथे नियंत्रण ठेवताना मारलेला प्रॉपर टायमिंगचा वापर करताना षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल धावांची नोंद झाली होती 25. विजयासाठी आता 6 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय LBW च्या माध्यमातून फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट.
नेक्स्ट बॅटर केतन म्हात्रे. पुढे उडी मारण्याचा प्रयत्न केतनचा पाखला मिळतोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 2 बाद 26 अब तक 26. अजूनही विजयासाठी 5 धावांची गरज. संतोषजी लोहार साहेबांचं कौतुक करावं लागेल. या विभागात अशी एक स्पर्धा नाही राहिली जी त्यांनी कव्हर केली नाही. मान्यवरांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण प्रत्येक व्यासपीठावरती पाहिलंय. काय चेंडू आहे. षटकाराचा एक अपवाद वळगळला तर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. इथे जर का षटकार आला नसता तर कदाचित चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं. पण अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू उरलेत पण या धावा रोखल्या जाऊ शकतात. जबरदस्त चेंडू. इथे मात्र वेगाचा वापर आणि त्याच्यावरती फिंगर रोल केले गेलेत. 7 चेंडू 5 धावांची गरज. 7-13 5 मेरा. हलका लेग ब्रेक या चेंडूवरती पाहायला मिळाला. 7 चेंडू 5 धावा. समीकरण जरासं उलट असतं तर अजून मजा आली असती पण इथून उलटफेर होऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे अनिश्चितता बरीचशी भरलेली आहे. जबरदस्त हा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्करचा मारा. इथून लेग साइडच्या दिशेनं सिंगल येते. 6 चेंडू 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बेलोली संघाला विनंती असेल आणि पंचांना देखील विनंती आपण सामन्याला सुरुवात करा. तत्पूर्वी ऐकू एक सुमधुर संगीत. राकेश म्हात्रे नेक्स्ट बॉलर. गोलंदाजी मार्क वरती. रिलायन्स पेट्रोल पंप एंड कडनं आता तो गोलंदाजी करतोय आणि स्ट्राइक एंड वरती खोपोली एंड कडनं फलंदाज. रोहित म्हात्रे. पुन्हा एकदा जोरदार अपील. इथे मात्र पंच सांगतायत लाईन मिस करतोय. स्टंपची लाईन मिस करणारा चेंडू. 1 या धावसंख्येनं वाढ. लेग बायची 1 धाव आहे.